संदीप देशपांडे यांनी आता भाजपावर निशाणा साधलाय। संदीप देशपांडेंनी भाजपवर जोरदार टीका केलेली आहे। अवधूत गुप्तेंनी झेंडा चित्रपट काढला होता, त्यात राज ठाकरेंचं अत्यंत निगेटिव्ह असं कॅरेक्टर होतं। तो पिक्चर बघून आम्ही संतापलो होतो, पण राज ठाकरेंनी सांगितलं मला निगेटिव्ह दाखवून मराठी माणसाला 4 पैसे मिळणार असतील तर तो पिक्चर दाखवला जावा। कुणाल कामराला मारलं असतं तर आम्हाला काही वाटलं नसतं, पण स्टुडिओ का फोडला असा सवाल त्यांनी आता विचारलाय। पण ते शिवसैनिक आहेत म्हटल्यावर ते तसे वागणार, ते महाराष्ट्र सैनिक नाहीत। निखिल वागळेचं ऑफिस पाडायला तुम्हीच गेला होतात ना? कंगनाचं घर पाडलं तेव्हा लोकशाही नव्हती का? संदीप देशपांडेला मारलं तेव्हा लोकशाही नव्हती का? असं म्हणत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देशपांडेंनी टीका केलेली आहे। या व्यतिरिक्त भाजपवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। अजेंडा हिंदुत्वाचा असतो, मग जैन सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाकारलं जातं तेव्हा मराठी माणूस हिंदू असतो का नसतो? हिंदुत्व फक्त मराठी माणसानं पाळायला हवं का? या वेळेसचा 30 तारखेचा गुढीपाडवा खरं तर खूप ऐतिहासिक आहे, कारण ज्या पद्धतीचा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, पण पराभवानं खचून जाणारा महाराष्ट्र सैनिक नाही, असं संदीप देशपांडे यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलंय। परवा एक भारतीय जनता पक्षाचे आशिष झुलार सन्माननीय राजसाहेबांबद्दल बोलले की याचे काय निवडून आले आणि म्हणून मग लक्ष अरे 100 वेळेला कृष्णकुंजेवर भीक मागायला येतोच राजसाहेबांच्या दारामध्ये। प्रत्येक वेळेला यायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।